सर, कुणीतरी सावली मेहेंदळे म्हणून आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. असं अपॉइंटमेंट शिवाय कोणालाही भेटता येतं का? सांगितलं पण ते ऐकायलाच तयार नाहीत. फक्त 10 मिनिटे भेटायचं आहे म्हणतात. वेळ नाहीये म्हणून सांगा. हो मॅडम. न विचारता आतमध्ये कशा चालल्या तुम्ही? हो काय हे, अपॉइंटमेंट न घेता असं कोणी कधी येऊ शकतं का? सर माफ करा, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. मला फक्त 10 मिनिटं द्या. हो पण सर, मी मेहेंदळेंकडून आले आहे. रूपम हर्बल प्रोजेक्टच्या संदर्भात मला तुमच्याशी काही बोलायचं होतं. तुम्ही आमच्यासोबत एक करार करणार होतात. माहिती आहे मला. वेळेत सह्या न झाल्याने तुम्ही तो करार रद्द केलात. अर्थात यात तुमची काहीच चूक नाही आहे, पण जो करार रद्द केलात ना, त्याने फक्त आमच्या कंपनीला फटका नाही बसणार आहे, तर इतर गावकऱ्यांना सुद्धा बसणार आहे. त्यांचा काय संबंध? मी समजवते. कधी कधी कसं होतं ना सर, की आपण फक्त आपलाच विचार करतो, पण आपल्या बिझनेस संबंधित इतर लोक आहेत त्यांचा विचार आपण का नाही करत? म्हणजे जसं एखादं झाड तोडल्यावर आपल्याला वाटतं की आपण फक्त त्याची सावली गमावून बसलोय, पण तसं नसतं. त्या झाडावर अवलंबून असणारे इतर प्राणी, त्यांचा आपण विचार का नाही करत? त्यांचं काय होत असेल? म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला? जसं एका झाडावर इतरांचं आयुष्य अवलंबून असतं, तसंच काहीसं आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा आहे सर. मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन दाखवते. तुम्हाला पटलं तर ठीक, आणि नाही पटलं ना तरीही तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. किरण, सर, आमच्या कंपनीशी ही सगळी माणसं जोडलेली आहेत. प्रश्न फक्त आमच्या कंपनीच्या नफ्याचा असताना सर, तर कदाचित मी इथे आलेच नसते, कारण आमच्या कंपनीने तुमचा निर्णय मान्य केला आहे. पण प्रश्न इतर गावकऱ्यांचा सुद्धा आहे. त्यांच्या गावाची प्रगती, त्यांच्या मुलांचं शिक्षण, ह्या सगळ्यांवर परिणाम होईल, म्हणून मला इथे यावं लागलं. सर, मी तर आत्ता आले, पण तुम्हाला इतक्या वर्षांचा अनुभव आहे या बिझनेसमध्ये. मला खात्री आहे तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल. ठीक आहे, मी विचार करतो. थँक्यू सर. त्या रूपम हर्बल्सच्या डीलचे पेपर जरा पाठवून द्या. ठीक आहे सर. लवकर पाठवा.